नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए क्लास एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, महावितरण भरतीबद्दल एक इम्पॉर्टंट अपडेट आलेला आहे। तुम्हाला नवीन फॉर्म भरायचा आहे का, तुमची परीक्षा कधी होऊ शकते, या सर्व काही गोष्टींची इन्फॉर्मेशन आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत। तुमचं विद्युत सहाय्यक हे पद असेल, त्यानंतर कनिष्ठ सहाय्यक लेखा असेल, पदवीधर अभियंता असेल, पदवीधारक अभियंता असेल, ह्या पदाचे तुम्ही फॉर्म भरलेले आहेत। ओके, आता काय चेंजेस झालेले आहेत, नवीन शुद्धीपत्रक काय आहेत, या सर्व गोष्टींची इन्फॉर्मेशन आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत। तुम्ही जर अजून आपल्या ए क्लास एज्युकेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलेले नसेल तर अगोदर सर्वांनी आपल्या ए क्लास एज्युकेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, त्या शेजारील बेलचं बटन सर्वांनी प्रेस करा। तर सविस्तर इन्फॉर्मेशन आपण बघूयात। तर मित्रांनो, तुम्ही जर महावितरण भरती किंवा महापारेषण भरतीची तयारी करत असाल तर तुम्ही सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करून घ्या। आपण यासाठी एक स्पेशल बॅच सुरू केलेली आहे, विद्युत सहाय्यक। त्यामध्ये लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स भेटतील, सर्व लेक्चरच्या नोट्स भेटेल, टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहेत। सर्व बॅच तुम्हाला रेकॉर्डेड आणि लाईव्ह स्वरूपात भेटेल। कोर्सचा कालावधी 6 महिने असणार आहेत आणि एक व्हिडिओ तुम्हाला अनलिमिटेड वेळा बघता येणार आहे। सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करा। याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही ए क्लास एज्युकेशन ॲप सर्च करू शकतात आणि त्या ठिकाणी तुम्हाला ॲप भेटेल, तिथून तुम्ही ते ॲप डाउनलोड करू शकतात। ओके, अत्यंत कमी फीजमध्ये आपण बॅच अवेलेबल करून दिलेली आहेत। बॅचला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही 8669391631 ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा डायरेक्टली ॲपवरूनही तुम्ही ती बॅच त्या ठिकाणी परचेस करू शकतात। ओके, तर मित्रांनो, प्रत्येक पदाचं शुद्धीपत्रक त्या ठिकाणी आलेलं आहे। ओके, आता हे विद्युत सहाय्यकचं आहे, जाहिरात क्रमांक 06/2023 विद्युत सहाय्यक। त्यानंतर या ठिकाणी बघा कनिष्ठ सहाय्यक लेखा 05/2023, त्यानंतर या ठिकाणी 07/2023 शुद्धीपत्रक बघू शकता तुम्ही। ओके, हे कशाचं आहेत, ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी आणि ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी सिव्हिल, पदवीधारक अभियंता। ओके, आणि त्यानंतर जे आहे डिप्लोमा ट्रेनी। ओके, डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी आणि डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी सिव्हिल। ओके, हे सर्व जे काही पद आहेत, ह्या सर्व पदांचे ह्या ठिकाणी शुद्धीपत्रक आलेले आहेत। आता हे तुम्हाला कुठे भेटणार आहेत, याची पीडीएफ कुठे भेटणार आहे, तर आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटणार आहेत। ओके, आता ए क्लास एज्युकेशन टेलिग्राम चॅनलवरती सर्वांनी जायचं आहे। याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघा डाउनलोड करू शकता सर्व शुद्धीपत्रक आणि हे शुद्धीपत्रक डाउनलोड करून तुम्ही त्या ठिकाणी रीड करू शकतात, वाचू शकतात, तुम्हाला सर्व काही इन्फॉर्मेशन भेटेल। तर सर्वांनी ए क्लास एज्युकेशन टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचे, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही टेलिग्रामला सर्च करूनही जॉईन होऊ शकतात। ओके, आणि तिथून तुम्ही हे शुद्धीपत्रक डाउनलोड करून रीड करू शकतात। ओके, सविस्तर इन्फॉर्मेशन आपण बघूयात। आता या ठिकाणी काय दिलेलं आहे की विद्युत सहाय्यकाची पदे सरळ सेवे भरतीद्वारे भरण्याकरिता जाहिरात क्रमांक 06/2023 कंपनीच्या संकेतस्थळावर माहे डिसेंबर 2023 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती। तसेच उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता 20/6/2024 म्हणजे 20 जून पर्यंत तुम्हाला काय करायचे होते, ऑनलाईन फॉर्म या ठिकाणी भरायचे होते। ओके, विद्युत सहाय्यक या पदाचे, ओके, आणि बाकीच्या इतर पदाचे। मित्रांनो, या ठिकाणी टोटल जागा किती आहेत, 5386। ओके, विद्युत सहाय्यक साठी। तर तुम्ही त्या ठिकाणी बघू शकतात तुम्ही कोणत्या पदासाठी फॉर्म भरलेला आहे आणि कास्ट वाईज जागांचं या ठिकाणी विभाजन झालेलं आहे, जागांचं वाटप झालेलं आहे। तर तुम्ही त्या ठिकाणी बघू शकतात कोणत्या पदासाठी फॉर्म भरलेला आहे, कोणत्या पदासाठी किती जागा आहेत आणि जागांचं विभाजन कसं झालेलं आहे। तर ह्या सर्व ज्या काही पीडीएफ्स आहेत आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेल्या आहेत, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकतात आणि बघू शकतात। ओके, आता खालील जे काही पॉइंट आहेत तर ते सर्वात महत्वाचे आहेत। या ठिकाणी एक टीप दिलेली आहे, इम्पॉर्टंट पॉइंट दिलेला आहे। नमूद संवर्गातील पदसंख्या कमी जास्त अथवा रद्द होण्याची शक्यता आहे। आरक्षणामध्ये शासनाच्या आरक्षण धोरणानुसार बदल होण्याची शक्यता आहे, परंतु हे काही होणार नाहीये। ओके, ऑलरेडी परीक्षा ही खूप लेट झालेली आहे। फॉर्म तुम्हाला 20 जून पर्यंत भरायची मुदत दिलेली होती। आता याच्यानंतर ही लिंक चालू होईल आणि त्यानंतरही तुम्ही फॉर्म भरू शकतात। ओके, परंतु आता याच्यात काही चेंजेस होणार नाहीये। ओके, ही फायनल ऍड असणार आहे तुमची। राखीव खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गातील प्रवर्गाचा विकल्प सादर करणे तसेच उमेदवाराकरिता नव्याने अर्ज सादर करण्यासंदर्भात खालीलप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे। ओके, याच्यातला पहिला पॉइंट काय आहे, शासन निर्णय 27/2/2024 म्हणजे 27 फेब्रुवारी 2024 जारी करण्यात आलेल्या आदेशाच्या अनुषंगाने सदर मूळ जाहिरातीस अनुसरून
अराखीव खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्याबाबतचा विकल्प सादर करणे आवश्यक आहे. ओके, जर तुम्ही ओपन मधनं फॉर्म भरलेला असेल किंवा ईडब्ल्यूएस मधनं फॉर्म भरलेला असेल, ओके, तुम्हाला जर एससीबीसी मधनं जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तो विकल्प सादर करणे आवश्यक आहे. तुम्हाला त्या पद्धतीने फॉर्म भरायला लागणार आहेत आणि फॉर्म मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी चेंजेस करायला लागणार आहेत. ओके, काय दिलेलं आहे? शासन निर्णय 27/2/2024 जारी करण्यात आलेल्या आदेशाच्या अनुषंगाने सदर मूळ जाहिरातीत अनुसरून राखीव खुला म्हणजे ओपन मधून किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून म्हणजे ईडब्ल्यूएस किंवा ईडब्ल्यूएस मधनं जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल आणि तुम्हाला जर एससीबीसी मधनं फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तो विकल्प सादर करणे किंवा तो फॉर्म तुम्हाला त्या ठिकाणी भरायला लागणार आहेत. ओके, आता तुम्हाला जर एससीबीसी मधनं फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही जर ओपन मधनं किंवा ईडब्ल्यूएस मधनं जर फॉर्म भरलेला असेल तर तो त्या ठिकाणी रद्द होणार आहेत. लक्षात ठेवा, तो इम्पॉर्टंट पॉइंट आहे. ओके, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग यांचा विकल्प सादर केलेल्या उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत आर्थिक दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यूएस याचा लाभ होणार नाहीत. ओके, तुम्ही जर एससीबीसी मधनं जर फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला ईडब्ल्यूएसचा कुठल्याही प्रकारचा लाभ होणार नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला फक्त फॉर्म एक तर ईडब्ल्यूएस मधनं भरायचा तर ईडब्ल्यूएस मधनं भरता येईल किंवा ओपन मधनं भरायचं ते ओपन मधनं भरा किंवा तुम्हाला एससीबीसी मधनं फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी भरू शकतात. कुठल्याही एका कॅटेगरी मधनं तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरायला लागणार आहेत. हे सर्वात महत्वाचं आहे. ओके, ज्या एससीबीसी प्रवर्गातील उमेदवारांनी ईडब्ल्यूएस प्रवर्गामध्ये अर्ज भरले आहेत त्यांनी खुल्या अथवा ईसीबीसी प्रवर्गाचा प्रकल्प भरणे बंधनकारक आहेत. अन्यथा अशा उमेदवारांची विकल्प न भरता ईडब्ल्यूएस प्रवर्गातून निवड झाल्यास ती निवड रद्द करण्यात येईल. तुम्ही जर एससीबीसी मधनं असाल आणि तुम्ही जर ईडब्ल्यूएस मध्ये फॉर्म भरलेला असेल, तुमची जर निवड झाली ईडब्ल्यूएस मधनं तर त्या ठिकाणी तुमची जी निवड आहे ती रद्द करण्यात येईल. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी एससीबीसी मधनं असेल तर एससीबीसी मधनं फॉर्म त्या ठिकाणी भरायचा आहे. ओके, एससीबीसी उमेदवारांना मागासवर्गीय उमेदवाराप्रमाणे वयामध्ये शिथिलता देण्यात येत आहे. तुमच्या वयामध्ये त्या ठिकाणी शिथिलता देण्यात येत आहेत. त्यामुळे खुल्यामधील उमेदवार जे मूळ जाहिरातीकरिता वयाधिक ठरल्याने अर्ज करू शकले नाहीत अशा उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची संधी या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्याबरोबर शासन निर्णय 3/3/2023 नुसार त्यांना अधिक 2 वर्षाची वयामध्ये सूट देण्यात येत आहे. आता जे काही एज लिमिट आहेत ओपन कॅटेगरीमध्ये विद्यार्थ्यांचं तर ते एज लिमिट त्या ठिकाणी कंप्लीट झालेलं असेल तर ते विद्यार्थी आता एससीबीसी मधनं फॉर्म भरू शकतात. तुम्हाला त्या ठिकाणी वयाची शिथिलता त्या ठिकाणी भेटणार आहेत. म्हणजे हा एक प्लस पॉईंट आहे, छान पॉईंट आहेत. ओके, बघा, एससीबीसीच्या उमेदवारांबरोबरच इतर प्रवर्गातील जे उमेदवार अर्ज सादर करू शकले नाहीत त्यांनाही अर्ज करण्याकरिता मुदतवाढ देण्यात येईल. उमेदवारांना विकल्प सादर करणे तसेच नव्याने अर्ज करण्याकरिता ही जी काही वेबसाईट आहेत या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. लिंक लवकरच तुमची या ठिकाणी काय होईल, चालू होईल. एक 4-5 दिवसात लिंक चालू होऊ शकते. ओके, त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी अजून फॉर्म भरलेले नाही किंवा ज्यांना एससीबीसी मधनं फॉर्म भरायचे आहेत, जे विद्यार्थी ओपन मध्ये आहेत, ईडब्ल्यूएस मधनं फॉर्म भरलेले आहेत त्यांना एससीबीसी मध्ये फॉर्म भरायचे आहेत, अजून काही विद्यार्थ्यांनी फॉर्मच भरलेले नाही खूप साऱ्या डॉक्युमेंटच्या प्रॉब्लेममुळे, तर ते सर्व विद्यार्थी आता फॉर्म भरू शकतात. लिंक पुन्हा ओपन होणार आहे. सबब एससीबीसी उमेदवारांनी जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र संबंधित प्राधिकाऱ्याकडून प्राप्त करून घेण्याची कार्यवाही करावी. आता दुसरी गोष्ट, तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर पण पाहिजे. नॉन क्रिमिलियर तुमचं व्हॅलिड पाहिजे. 2024-25 नॉन क्रिमिलियर तुमच्याकडे त्या ठिकाणी पाहिजे. सदर पदाच्या मूळ जाहिरातीनुसार कमाल वयोमर्यादा तसेच शैक्षणिक अर्हता दिनांक 29 डिसेंबर 2023 असा राहील. ओके, आता सर्वात महत्वाचा पॉइंट, उक्त पदाच्या जाहिराती अंतर्गत ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज भरले आहेत त्यांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी अर्ज भरलेले आहेत तर त्यांना परत अर्ज भरायचे नाहीत. ज्या विद्यार्थ्यांना एससीबीसी मधनं फॉर्म भरायचे आहेत, अजून फॉर्मच भरलेले नाही, ज्यांनी ओपन मध्ये फॉर्म भरलेले आहेत, त्यांनी ईडब्ल्यूएस मध्ये फॉर्म भरलेले आहेत, त्यांना एससीबीसी मध्ये फॉर्म भरायचे आहेत तर तेच विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेले आहेत त्यांना फॉर्म भरण्याची काहीही गरज नाहीये. ओके, आता ही लिंक 4-5 दिवसात किंवा 8 दिवसात चालू होईल. त्यानंतर फॉर्म कसा भरायचा त्याचा पण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती येईल. ओके, आता जे काही पेपर आहेत तर पेपरही लवकर येतील. ओके, 20-1 दिवस तुम्हाला फॉर्म भरण्याची मुदत या ठिकाणी देण्यात येईल. म्हणजे
तुमचे जे पेपर आहेत तर ते पेपर ऑगस्ट सप्टेंबर मध्ये तुमचे पेपर हे होऊ शकतात. जुलैमध्ये तर पेपर होण्याची पॉसिबिलिटी फार कमी आहे. ऑगस्ट किंवा सप्टेंबर, ऑगस्ट मध्येच मोस्ट प्रोबेबिलिटी तुमचे पेपर त्या ठिकाणी होऊ शकतात. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, आपल्या ए क्लास एज्युकेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, सर्वांनी टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. ओके, तर त्यावरती सर्व काही इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या ठिकाणी भेटत असते. तर आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.